भारत मातेच्या रक्षणाकरिता अहोरात्र आपल्या रक्ताचे पाणी करून वेळ आल्यास आपल्या जीवाची आहुती देणारे आर्मीचे 3 जवान मुंबईच्या रस्त्यांवर आपल्या न्यायाच्या हक्काची भीक मागत असल्याची शर्मनाक बाब समोर आली आहे। अंगात आर्मीची वर्दी आणि एका हातात भारताचा राष्ट्रध्वज तर दुसऱ्या हातात भिकेचे कटोरे घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर व मुंबईच्या रस्त्यांवर धुळे जिल्ह्यातील 2 व वाशिम जिल्ह्यातील 1 आर्मी जवान आपल्यावर शासनाच्या वतीने झालेल्या अन्यायाबाबत न्याय मिळावा याकरिता चक्क भीक मागत असल्याचे दिसत आहे। विशेष म्हणजे यातील एक चंदू चौहान नामक जवान हा 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईक मधील असून याने आपल्या देशाच्या संरक्षणार्थ 4 महिने पाकिस्तानातील कारागृहात यातना सोसल्या असल्याची आभीती चंदू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचे फलक व त्यावर हे कुठे भेटतील यांना कोणीतरी शोधा असे लिहिलेले पोस्टर गळ्यात लावून मुंबईच्या रस्त्यांवर आपल्याला न्याय मिळावा याकरिता भीक मागत फिरत आहेत। आर्मीचे अमोल भालेराव वाशिम, चंदू चौहान धुळे तर सीआरपीएफचे जवान शिवप्रसाद पाटील धुळे असे यांचे नाव असून त्यांना सैन्यातून किरकोळ कारणावरून बडतर्फ केल्याने आज त्यांची स्थिती अक्षरशः आतंकवाद्यांपेक्षाही खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे। त्यांच्यावर आर्मी अथवा सीआरपीएफ लावलेल्या आरोपामुळे त्यांना खासगी क्षेत्रात अथवा शासकीय क्षेत्रात कुठेही नोकरी मिळत नसल्याने आमचे मुलं-बाळं रस्त्यावर आली आहेत, त्यांचं भवितव्य धोक्यात आले असल्याचंही त्यांनी सांगितलंय। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, मुंबई।